गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द साईज ब्लॉग. साईज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवाळी होती आणि कामाचा लोड पण खूप होता, त्यामुळे व्हिडिओ शूट करायला भेटली नाही, म्हणून व्लॉग आले नाही आपले. तर आज आहे भाऊबीज, तर चला आता भाऊबीजला जायला तयारी झाली. बघा माझा आजची ड्रेसिंग बघा कशी आहे माझी, एकदम थोडीशी हटकेच होती. आणि मग निघलो, सगळ्या पिशव्या भरल्या आईने. तर चाललो आता गाडीन सगळ्या पिशव्या घेऊन, कारण लयच पिशव्या होत्या, सगळ्या एकदाच भरल्या आम्ही. तर बघा आता अख्खी गाडी भरली पिशव्यान, एवढ्या पिशव्या होत्या. तर चला आता निघू जायला. पहिले जायचं होतं नागझरीला, पूजाताईंना भाऊबीज करायला. पोचलो नितलस्व. रास खड्डे या रस्त्यावर लय काटायला ते यायला, तर ओवळून मिवळून झाला, लयच लेट झालता आणि मला लय ठिकाणी जायचं होता. मग आणि प्रत्येक व्हिडिओ नंतर एक फोटो टाकले मी की भाऊबीज झाली. मग आलो वावंजाला मोठ्या मावशीची इथं. आणि मग वावंजाला पोचलो तर नावड्याचे मामाचा पहिलेच बसलेले इथं, यांचा बोलून झाला. मग नंतर वर्षाचा बाप्पा बसला, त्यांचा पण झाला. नंतर मी बसलो आणि मग मावशीने मला पण ओवलला. आणि मावशीला वाटला फोटो काढतो, पण मी व्हिडिओ शूट करत होतो. एक फोटो काढला मावशीसोबत. ते इथं वहिनीने घेतलेल्या कालज्या कापाला, यानं उपास आहेत की ना, गुरुवारी कालज्या करतात. तर बघता होतं इथं गावठी कोंबडा मस्तपैकी शिजवला होता. तर माझा उपास होता, तर मला इथं केलं तर पनीर. पण उपास असल्यामुळे मला भाजी पटतच ना, तरी थोडीशी भाकर खाली. मावशी आली सोडाला, मावशीला परत बाय केला आणि निघलो. तर तिथून आलो नावड्याला आलो, तर सुरेखा मावशींची तर बसलो. आणि मावशीने तवसर खायला आणलेला पिस्ता, तर पिस्त्यावर जोर मारला. आणि तवसर कुणाल पण आला, कुणाला बोललो व्हिडिओ शूट करायला कोण नव्हता. मावशीचा पण ओलून झाला. तर तवसर तुषार पण उठला, तुषार झोपलेला. तर तुषारने आमचा फोटो काढला. तर गेलो दुसऱ्या मावशीला, साईडलाच राहतं ते दोघं भाऊच बहिणीच, जेवायला बसलेलं बया आणि बयाचा भाऊ, जुईचा बाबा आहे आमचा यो. मग तिथून आलो कांबोट्याला आलो मनीषा मावशींची. इथं नाश्ता बिष्टा केला मस्तपैकी. मग तिला बोललो लवकर ओवलून घे, कारण की लय ठिकाणी जायचं होतं, लयच घाईन होतो आज. आणि त्यानं गुरुवार होता, जेवलो पण नव्हतो. मग ओवलून झाला, एक फोटो टाकला. मग नंतर गेलो यूट्यूबवाल्या मावशीची इथं, ती पण कांबोट्यानंच राहतं, दोघी बहिणी एकच गावानं आहेत त्या. मग गाडी लावली पार्किंगला आणि गेलो. तर तिला माहीतच नव्हतं मी व्हिडिओ शूट चालू करतो, ते अचानक सरप्राईजच झाली. आणि ती तिथं हसू या थांबवतच नव्हता, ती लास्टपर्यंत बोलत होती व्हिडिओ बंद कर, पण मी बंदच नाही केले व्हिडिओ. नंतर ववलून घेतला. तर ववलून झाल्यावर एक फोटो काढला आम्ही स्टोरी ठेवायसाठी. मग तिथून निघलो विचुंब्याला ताईची इथं. तर ताईची इथं पोचलो, तर बघता होता जागात नव्हती गाडी लावायला. मग बाजूला गाडी लावली. आणि ताईला माहिती आहे मला हे लय आवडतं, आणि केक तर तिने आणून ठेवलेलं माझ्यासाठी पहिलेच. तर इथं ती बोलत होती की व्हिडिओ घेशील तर थोडीशीच घे, जास्त नको घेऊ. तर मी बोललो की मी एकटाच भाऊबीज करू का इथं. तर ती बोलतं ठीक आहे बाबा, काढ व्हिडिओ. मग व्हिडिओ झाली, भेटून झाला. मग ताईची बारकी जावस पण, म्हणजे करुणाताई पण होती. आणि तिथं पोऱ्या इथं गेम केला होता, तो उठतच नव्हता, लय मस्ती करू ऐकतच नव्हता. मग ताई आलेला असला बाय करायला, जिजू पण आलं. मग तिथून आम्ही निघलो चिरनेरला प्रीतीची इथं जायला. चिरनेर बोललं तर लय लांब, 30 किलोमीटर आमच्या इथून. ते एकदाशी पोचलो चिरनेरला. चिरनेरची कमानी ही आहे, पण ती थोडी बाहेरच राहतं, गावात नाही राहत. तर पोचलो प्रीतीची इथं, चष्मा काढला आणि गाडी लावली पार्किंगला. आणि जाऊन बघतो तर टिट्टू इथं, टिट्टूची ना बापाशी त्याचे मॅचिंग होती, दोघंही सेम कपडा घातलेलं ना. भाऊही आम्हाला आणलेलं खायला, तर टिट्टूला घेतला आम्ही ना. गेलो वरती, ते तिसऱ्या मजल्यावर राहतात. आणि भाऊही आणलेला समोसावर मारला ताव. सियाने पण 2 समोसा खाल्ला, रात भूक लागलेली तिला. मग भेटून झाला, हिने व्हिडिओ शूट करून दिलीच ना. मग इथून निघलो आम्ही घरी जायला. घरी जाता बघता होतं एवढा जोरान पाऊस आला ना, की जेवढं पावसात गरमीन हे झालं ना, ते थंड झाले असेल पाऊस बघून. आवरी गरमी होती सकाळी. मग घरी येऊन परत आशा मावशीची तर गेलो गावानंच, तिला भेटून झाला. आम्हाला जायचं होता वर्षाची, तर गाडीन माणसं थांबलेली. मग तिला बोललो चाललो मी जेवत ना. मग नंतर वर्षाची तर निघलो. सिया आता पण आमच्याच पाठीत होती,
तर बघतो इथं करंदाड्यावर लय बेकार ट्रॉफिक लागतं, येऊच नका संध्याकाळी इथं, एवढी बेकार ट्रॉफिक. मग मोठा मामा पहिला बसला, मावशीने ओवलून घेतला मोठ्या मामाला. मग नंतर बारका मामा बसला, त्यांचा पण झाला ओवलणे. मग आता होती माझी बारी. मग माझी पण झाली. मावशीला वाटलं फोटो काढतो, मी बोललो ना बरं व्हिडिओ चालू आहे. मग वर्षाने पण ओवलून घेतला आणि वर्षाचा ओवलून झाल्यावर सगळे ग्रुप फोटो घेतला. ग्रुप फोटो झाल्यावर आम्ही निघलो घरी जायला. एकदाशी आलो फायनली घरी. 9:30 वाजलेलं, जाम दमलेलो. 10 वाजता निघलेलो सकाळी. असं वाटत होतं कधी घरी जातं. तर आज भाऊबीजेला एवढं गिफ्ट आलेलं, लय भारी गिफ्ट होतं. शर्ट होती, टी शर्ट होती, लय भारी भारी होती. तर चला गाईज, इथंच हा व्लॉग एंड करतो, कारण की उद्या जायच्या अलिबागला भाऊबीजेलाच छोट्या मावशीला भेटायला. चला गाईज, गुड नाईट.